नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. चला, आज आपल्याला भरलं कारलं बनवायचं आहे. आणि कारलं बघा, लहान मुलं खाती नाही, मोठे पण बरेचसे खाती नाही, तर सर्वांनाच आवडेल अशी ही कारल्याची भाजी आहे. आता इथे बघा, मी छोट्या आकाराचे कारले घेतलेले. आता आपल्याला ते सर्वात पहिले आहे ना, या पद्धतीने असे मी चीर मारून घेतलेली आहे. मध्ये कापून घेतलेले, स्वच्छ धुवून घेतले आणि असे कापून घेतले, मध्ये चीर मारली. म्हणजे आपल्याला आता याच्यामध्ये मीठ भरायचं आहे, थोडं थोडं मीठ लावायचं आहे, जास्त पण नाही, थोडंसं आहे बघा. आता कारले मी छोट्याच आकाराचे घेतलेले, तुम्ही मोठ्या आकाराचे घेतले तरी पण चालेल, कारण का कारलं कोणतंही घ्या, खूप पौष्टिक असतं, खूप चांगलं असतं. कारलं खाल्लंच पाहिजे, कडवट जरी असलं तरी ते खाल्लंच गेलं पाहिजे. आता इथे बघा, सर्व कारलेला आपण मीठ लावून घेऊ पहिले. आणि खूप सोपी रेसिपी आहे. आणि हे कारलं ना शिजवल्यानंतर अजिबात कडू लागत नाही, खूप छान लागतं, सर्वांनाच आवडेल. आणि कारलं असं आपण बाहेर कुठे जर गेलो तर कारल्याची भाजी तुम्ही घेऊन जाऊ शकता, कारण का कारलं खराब होत नाही, प्रवासासाठी तुम्ही नेऊ शकता. आता इथे बघा, कारल्याला मीठ लावून झालेलं आहे. आता कढईमध्ये मी खाली पाणी ठेवलेलं आहे, हे बघा, त्याच्यावरती चाळणी ठेवलेली पुरणाची. आता आपण ह्या चाळणीवर हे कारले ठेवून घेऊ आणि आपल्याला 10 मिनटं झाकून ठेवायचे. जे काही थोडासा कडवटपणा असेल ना, वाफ लागल्यानंतर ते पाणी ना त्या खाली कढईमध्ये पाण्यात पडल, थोडंफार पाणी त्याला तयार होईल. तर आता इथे बघा, कारले 10 मिनटं झाकून ठेवू. त्याच्यानंतर आता इथे मी मसाला काही भाजून घेतलेला आहे, वेळ जातो म्हणून मी पहिलेच भाजून घेतलेलं आहे. आता भाजायचं काही एवढं अवघड नाही. हे बघा, शेंगदाणे आहे ना, तेल थोडंसं टाकून तेलावर भाजून घेतलेले, चव छान लागते तेलावर थोडे शेंगदाणे भाजले की. सुकं खोबरं पण किसून भाजून घेतलेले, त्याच्यात तेल नाही घातलं, ते पहिलेच तेलकट असतं, तेल असतं बरोबर. आता इथे अख्ख्या लाल सुक्या मिरच्या होत्या, त्या पण भाजून घेतल्या बघा, कुरकुरीत झालेले आहे, त्याने पण चव खूप छान लागते. थोडंसं आलं घेतलेलं आहे, गावरान लसूण घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली. आपल्याला आता हे सुकंच वाटून घ्यायचं आहे, मिक्सरला पाणी वगैरे घालायचं नाही. चला, आता इथे बघा 10 मिनटं झालेले, कारलं पण छान आपलं शिजलेलं आहे. एकदमही जास्त शिजवायचं नाही, पूर्ण गाळ झाला नाही पाहिजे कारल्याचा, नाही तर अजिबात त्याला चव राहत नाही किंवा काहीच त्याचे जे आपण त्याच्यामध्ये जीवनसत्व असतं ते पूर्ण निघून जातं. थोडंसं कच्चं ठेवायचं कारलं. आता इथे बघा, थोडंसं जे कडवटपणा आहे त्याचं थोडंसं पाणी याच्यामध्ये पडलं आहे. आपल्याला डायरेक्ट कारले उकडायचे नाही पाण्यामध्ये. आता हे बघा, मिक्सरला जे वाटण केलं आहे आपण बारीक, ते एक भांड्यामध्ये काढून घेऊ. आपल्याला आता याच्यामध्ये काही सुके मसाले घालायचे. आता इथे बघा, गरम मसाला घातलेला आहे, हळद घातलेली आहे, घरगुती काळा मसाला आहे, घरीच केलेला आहे मी, तो घातलेला आहे, धना पावडर घातलेली, धना जिरा पावडर घातलेली, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण अख्ख्या सुक्या मिरच्या घातल्या म्हणून मी मिरची पावडर काही घातली नाही. आपण आता हे छान मिक्स करून घेऊ. आता इथे बघा, छान मिक्स झालेलं आहे आणि थोडासा त्याला ओलसरपणा पण आलेला आहे. हे बघा, म्हणजे कारल्यामध्ये हे आरामात व्यवस्थित असं बसल, एकदम मोकळं पण नाही आहे. चला, आता आपण कारल्याला इथे छान आतमध्ये भरून घेऊ. कारले पण छान असे शिजलेले. आता आपल्याला हे मसाला दाबून दाबून कारल्यामध्ये भरायचा आहे. हे बघा, आणि या पद्धतीने असं कारलं छान असं बंद करून घ्यायचं आहे. हे बघा, कारल्याचा कलर पण अगदी तसाच राहिलेला आहे आणि नंतर शेवटपर्यंत तसाच हिरवागार राहतो. चला, सर्व कारले भरून घेते ह्याच पद्धतीने. बघू शकता, इथे मी सर्व कारले ह्याच पद्धतीने भरून घेतलेले आहे आणि थोडासा इथे मसाला उरलेला आहे आणि तो मी ठेवलेला आहे. नंतर आपण शेवटी कारल्याच्या वरती घालणार आहोत. छान लागते चव, आणि मसाला असला का छान लागतं कारलं खायला. चला, आता कढई गरम करायला ठेवलेली, आपण आता तेल घालून घेऊ. 2 चमचे तेल घातलेले, पूर्ण कढईला आपण तेल असं लावून घेऊ, म्हणजे
छान आपले कारले व्यवस्थित सर्व बाजूंना फ्राय होतील. आता हे कारले आपण ह्या तेलावर ठेवूया. पहिले काय करायचं, ह्या पद्धतीने कारलं ठेवायचं. असं जो आपण मसाला भरलाय ना तो भाग वरती आला पाहिजे, म्हणजे वाफल्यानंतर आहे ना ते आतला मसाला पण शिजतो आणि त्याच्यातला मसाला बाहेर येत नाही. इथे बघा छान सर्व कारले मी ठेवून घेतलेले आणि जे कारल्याचं जी दांडी आहे ती पण काढली नाही मी. चला आता इथे आपण आहे ना झाकून ठेवू आणि एक दोन मिनिटांनी आपल्याला मधून मधून कारले बघायचे पण आहे. बघू शकता इथे 1-2-3 मिनिटं झालेले आहे. आपण आता थोडंसं कारलं असं परतून देऊ. आता इथे बघा खालची बाजू वरती केलेली आहे या पद्धतीने. चला सर्व कारले याच पद्धतीने मी करून घेतले. आता आपण परत झाकून ठेवू 2-3 मिनिटं. इथे बघू शकता परत 2-3 मिनिटं झालेली आणि कारलं पण छान आपलं परत वाफलेलं आहे. मसाला पण छान शिजलेला आहे. बघा अगदी कमी तेलामध्येच मी कारलं बनवलेलं आहे. छोटे 2 चमचे तेल घातलं तर हे बघा अजून पण कारल्याला तेल दिसतंय. आता जो मसाला शिल्लक होता ना थोडासा तो पण वरून घालू आपण. हे बघा आपण आता परत 2-3 मिनिटं छान कारलं शिजवून घेऊ, म्हणजे मसाला पण आपण हा टाकलाय ना तो पण शिजेल छान. छान लागतं असं भाकरीसोबत चपातीसोबत. आणि तुम्ही जेव्हा बाहेर कुठे गेलात तेव्हा पण तुम्ही बाहेर नेऊ शकता प्रवासासाठी. टिकतं कारलं. हे बघा खूप छान झालेलं आहे आणि अजिबात जास्त कडू लागत नाही. थोडंफार कडवटपणा तर असतोच कारल्याला, तुम्हाला माहीतच आहे, आणि ते कडूच असतं पूर्ण. त्याच्यामुळे तरी पण थोडासा कारल्याचा कडवटपणा कमी होतं. चला संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप मनापासून धन्यवाद.